काय रे, काय करतोयस तू? आजीच्या प्रश्नाने गणेश एकदम भानावर आला. अगं, सिद्धांतने आम्हाला गोष्टीचं पुस्तक दिलं होतं ना, ते वाचतोय मी. लहान मुलांचं दिसतेय गोष्ट, आजी चित्रनिर्खित म्हणाली. हो, लहान मुलांचीच गोष्ट आहे. चित्र तर इतकी भारी आहेत. अडचणींवर कशी मात करायची ते या गोष्टीतून कळतं. हो का? सांग बघू मला, आजी माझ्याजवळ बसत म्हणाली. गणेशने आजीला गोष्ट सांगितली. ही ना एका गोगलगाईची गोष्ट आहे. पण ही गोगलगाय इतर गोगलगाईंसारखी नव्हती. गोगलगाई कशा एका दगडावर आपल्या चिकटून बसतात. ही आपली गोगलगाय होती वळवळी. तिला सगळं जग हिंडून फिरून बघायचं होतं. पण गोगलगाईला कसं ते शक्य होतं? मग तिला एक युक्ती सुचली. गोगलगाई बघ पुढे जातात तेव्हा मागे तार सोडत जातात. तिने एका दगडावर तारेने लिहिलं, आय वॉन्ट टू सी द वर्ल्ड, वॉन्ट अ लिफ्ट. एक मोठा व्हेल मासा तिथून जात होता. त्यांनी ते पाहिलं आणि तो म्हणला, ये माझ्या शेपटीवर. आणि मग व्हेल माशाच्या शेपटीवर बसून गोगलगाय जगभर हिंडून आली. गणेशने आजीला सगळी गोष्ट वाचून दाखवली. गोष्टीतली चित्र बघून तर आजी खूपच हरखून गेली. छान, आजी गोष्ट झाल्यावर म्हणाली. मुख्य म्हणजे काय, तोंड उघडून बोललं पाहिजे. चहा करायला उठत आजी म्हणली. गणेश आजीकडे बघतच राहिला. अरे, हे आपल्याला कसं सुचलं नाही, तोंड उघडून बोलायला पाहिजे. गणेश आणि त्याची टीम नुकतीच एका स्पर्धेसाठी जाऊन आली होती. आज त्यांची मुख्याध्यापकांबरोबर मीटिंग होती. सरांनी मुलांचे चेहरे पाहिले आणि म्हणले की अरे, जिंकणं हरणं तर काय नेहमीच असतं, स्पर्धेत भाग घेणं महत्त्वाचं. गणेश म्हणाला, सर आम्ही जिंकलो असतो तर आम्हाला आवडलंच असतं, पण आम्ही हरलो म्हणून आम्ही निराश नाही झालेलो. संगीता म्हणाली, सर तिथे आमच्याच वयाची इतर गावातली मुलं होती, पण त्यांचं जनरल नॉलेज किती होतं. राजू म्हणाला, हो ना सर, ते किती पुस्तकं वाचायचे. मग संगीता म्हणली की कितीतरी गोष्टींचे संदर्भ ते पुस्तकं वाचून देत होते. गणेश पुढे झाला आणि म्हणाला, आमची एका सिद्धांत नावाच्या मुलाशी ओळख झाली. त्याच्याकडे कितीतरी पुस्तकं होती. त्यांनी ना आम्हाला एक गोष्ट सांगितली. अश्मयुगीन काळात इंग्लंडमध्ये लोकांनी वर्तुळाकार दगड रचून कशी एक आकृती तयार केली होती. त्यांनी इतकं छान वर्णन केलं की मी त्याला विचारलं की तू कधी बघून आलास? तर तो म्हणला, तो भारताबाहेर कधी गेलाच नाहीये, पुस्तकात वाचूनच हे त्याला कळलं. सर म्हणले, बरोबर आहे, अवांतर वाचन करता करता सहज कितीतरी माहिती कळते. अहो सर, नुसतं इतिहास भूगोल नाही तर आत्ताच्या समस्या जसं प्रदूषण, वातावरण बदल याविषयी त्या मुलांनी पुस्तकं वाचली होती. आम्हाला माहीतच नव्हतं की अशी पुस्तकं असतात. आम्ही आपले परी आणि राक्षसांच्या गोष्टी वाचतो नुसते. गणेश सरांना एक पुस्तक दाखवत म्हणला की सिद्धांतने हे पुस्तक मला वाचायला दिलं होतं. स्टीफन हॉकिन्सनी लहान मुलांसाठी लिहिलेलं हे पुस्तक आहे. याच्यामध्ये भूगोलाबद्दल खूप माहिती आम्हाला मिळाली, नवीन शब्दही कळले. पण स्टीफन हॉकिन्सने लहान मुलांसाठी पुस्तक लिहिलंय हे आम्हाला माहीतच नव्हतं. सगळी मुलं उत्साहाने बोलत होती. सर मात्र शांत होते. मुलांना वाटलं आपलं काही चुकलं का? गणेश म्हणाला, सर आमचं काही चुकलं का? तुम्ही आमच्यावर रागावलायत का? सर म्हणले, अजिबात नाही. पण तुमचं सगळं बोलणं ऐकून माझ्या डोक्यात एक कल्पना आली आहे. तसा खरं तर मी ह्याच्यावर खूप दिवस विचार करत होतो. सगळी मुलं म्हणली, काय सर कल्पना, काय सर कल्पना? सर म्हणले, आपण आपल्या शाळेत एक ग्रंथालय उभारूया. सगळी मुलं खुश झाली. हुर्रे, मजाच, किती छान, असा त्यांचा दंगा सुरू झाला. पण सर म्हणले, अरे ग्रंथालय उभारायचं म्हणजे काही सोपं आहे का? ग्रंथालयासाठी मोठी खोली पाहिजे, पुस्तकं तर पाहिजेतच, पण पुस्तकं ठेवायला शेल्फ, कपाटं पाहिजेत, खूप खर्च असतो रे त्याचा. मग सगळी मुलं एकदम गप्प झाली. तेवढ्यात चित्रकलेचे काकडे सर तिथे आले. ते म्हणले, सर ती कोपऱ्यातली खोली कशी वाटते? सगळ्या मुलांचं लक्ष त्या कोपऱ्यातल्या खोलीकडे गेलं. आहे काय त्या खोलीत? मी तर ती कधीच उघडी पाहिली नाही. राजू म्हणला, खजिना असेल का त्या खोलीत? संगीता म्हणली, कप्पाळ माझं, अडगळीच्या खोलीत कोणी खजिना लपवतं का? सर म्हणले, अरे काही नाही, अडगळीची खोली आहे, मोडक्या खुर्च्या, तुटकी बाकं, असं काही ना काही त्याच्यात पडलेलं आहे. कितीतरी गोष्टी मी इथे येण्याच्या आधीपासूनच्या सुद्धा त्यात असतील. तेवढ्यात पाटीलबाई आल्या आणि म्हणल्या, सर खोली उघडून बघूया ना. मग सगळे तिकडे निघाले. दार उघडल्याबरोबर धुळीचा मोठा ढग बाहेर आला. सगळेजण खोकत खोकत आत गेले. खोली बघून सर म्हणले, खोली चांगली मोठी आहे. पाटीलबाई म्हणल्या, समोरासमोर खिडक्या आहेत, म्हणजे उजेडही भरपूर येईल. सगळ्यांना खोली आवडली. सर म्हणले, मग ग्रंथालयासाठी ही खोली नक्की करूया? सगळी मुलं हो म्हणली. शुक्रवारी सकाळी प्रार्थना झाल्यावर
सरांनी सगळ्या शाळेला ग्रंथालयाची कल्पना सांगितली आणि सांगितलं उद्या शनिवार आहे, उद्या आपला आनंदी शनिवार, त्या दिवशी अभ्यास नसतो करायचा, उद्या सगळेजण झाडू फडकी घेऊन या आणि मळके कपडे घालून या, आपल्याला अडगळीची खोली स्वच्छ करायची आहे. शनिवारी सकाळी सगळी मुलं शाळेत जमली. येताना सगळे झाडू फडकी आणि मळके कपडे घालून आले होते. बऱ्याच मुलांबरोबर त्यांचे पालकही आले होते. दुसरीतल्या राजूचे बाबा म्हणले, सर ही खूप छान कल्पना आहे, मुलांना ह्याचा खूप उपयोग होईल. सगळेजण खोलीत गेले आणि सामान आवरायला लागले. तिथे काय काय पडलेलं होतं, तुटक्या खुर्च्या, मोडकी डेस्क, एक शेल्फ आडवं पडलं होतं, त्याच्यावर काय काय रचून ठेवलं होतं, रद्दीचे गठ्ठे होते, रिकामी खोकी होती. सगळ्यांनी भराभर आवरायला सुरुवात केली. ते शेल्फ नीट उभं केलं आणि मग त्याच्यानंतर शैलेश आणि गणेशच्या जवळ राहणारे एक सुतार काका आले होते आपली सुतारकामाची साहित्य घेऊन. त्यांनी तिथे पडलेली डेस्क होती ना, ती अशी झाडासारखी लावून दिली आणि मग चित्रकलेच्या सरांनी त्याच्या शेजारी पानं काढली. छानपैकी पुस्तकांसाठी शेल्फ तयार झालं. राजूच्या आईनी रद्दीतले कागद घेतले आणि त्याच्यावर सुविचार लिहिले, वाचू आनंदे, वाचाल तर वाचाल, पुस्तक माझा मित्र, आणि भिंतीवर लावून टाकले. हळूहळू सगळी खोली स्वच्छ झाली. मुलं एकदम खुश झाली. सरांनी मुलांसाठी खाऊ आणि पालकांसाठी चहा मागवला. लायब्ररीची खोली तर तयार झाली, पण पुस्तकांचं काय? पुस्तकं कुठून येणार? सगळेजण हाच विचार करत घरी गेले. गणेशच्याही डोक्यात तोच विचार घोळत होता, पण आजीचं वाक्य त्याला आठवलं, मदत तोंड उघडून बोललं पाहिजे, मदत मागितली तर मदत मिळते. असा विचार करत तो घरी गेला आणि त्यांनी आपल्या मित्राला फोन केला. त्याला आठवलं की सिद्धांत आणि त्याचे मित्र काही दिवसापूर्वी त्याला म्हणाले होते की त्यांनी त्यांच्या सोसायटीत एक ग्रंथालय सुरू केलं होतं. म्हणून मग गणेशनी सिद्धांतला फोन केला. त्याला सांगितलं की आम्ही शाळेत ग्रंथालय उभारतोय, काय काय करावं लागेल, काय काय अडचणी येतील, हे सगळं विचारायला त्यांनी फोन केला. खूप वेळ तो फोनवर बोलत होता, एकीकडे काहीतरी लिहितही होता. त्याला भूक लागलेली कळली नाही. आईने हाक मारली, अरे गणेश जेवायचं नाही का? तेव्हा कुठे त्याला जाग आली. कधी एकदा शाळेत जातो दुसऱ्या दिवशी आणि सरांना आपली आयडिया सांगतो, असं त्याला झालं होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी शाळेत गेल्या गेल्या त्यांनी सरांना सांगितलं, सर शाळेला आपल्या पुस्तकं मिळाली. सर म्हणले, काय? अरे काल संध्याकाळी घरी गेलो तेव्हा आपल्याकडे एकही पुस्तक नव्हतं, आता कशी काय पुस्तकं मिळाली? कुठे आहेत ती पुस्तकं? आली नाही आहेत अजून पुस्तकं, पण येतील म्हणजे? सगळ्यांनी विचारलं. मग गणेश म्हणला, सांगतो. मग त्यांनी सांगितलं की काल त्यांनी सिद्धांतला फोन केला. मग सिद्धांतने आपल्या सगळ्या टीमला व्हॉट्सॲपवर बोलवलं आणि झूमवर सगळे एकत्र बोलले. सिद्धांतच्या टीममधले चारू, मिनल, अरमान आणि शंतनू सगळेजण तिथे जमले. मग मी त्यांना सांगितलं की आम्ही ग्रंथालयासाठी खोली तर तयार केली आहे, पण आता पुस्तकं कुठनं मिळवायची? मग शंतनू म्हणला, अरे आम्ही ग्रंथालय सुरू केलं आणि 2-3 महिन्यात आमच्याकडे खूप पुस्तकं आली. कशी काय? आमच्या सोसायटीत आम्ही आवाहन केलं की तुमच्याकडे पुस्तकं असतील तर आम्हाला द्या. सोसायटीतल्या लोकांनी तर पुस्तकं दिलीच, पण त्यांच्या नातेवाईकांनी आम्हाला पुस्तकं दिली. बघता बघता 2-3 महिन्यात आमचं ग्रंथालय पुस्तकांनी भरून गेलं. सर म्हणले, अरे ते ठीक आहे, त्यांच्या सोसायटीतल्या लोकांकडे पुस्तकं होती, आपल्या गावातल्या लोकांकडे काही पुस्तकं नाही आहेत, आपल्याला कुठून मिळणार पुस्तकं? मिळाली सर, 50 पुस्तकं मिळाली. काय सांगतोस काय? सगळेजण ओरडले. तो म्हणला, आम्ही हे बोलत होतो ना तेवढ्यात मिनलनी त्यांच्या सोसायटीच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर एक मेसेज टाकला. त्यात त्यांनी आपल्या शाळेबद्दल, आपल्या ग्रंथालयाबद्दल लिहिलं आणि सगळ्यांना आवाहन केलं की तुम्हाला कोणाला जर या ग्रंथालयाला मदत करायची असेल तर तुम्ही पुस्तकं द्या. आणि त्यांच्या सोसायटीत एक आजोबा राहतात, त्यांची 2 मुलं अमेरिकेत शिकायला गेली आणि आता तिथेच नोकरी करतायत. त्यांच्या लहानपणीची खूप पुस्तकं आहेत. आजोबा त्यांना लहानपणी गोष्टी वाचून दाखवायचे. मुलांची ती खूप आवडती पुस्तकं होती. मुलांनी सांगितलं होतं, बाबा रद्दीत नाही टाकायची पुस्तकं, आपल्या पुस्तकांची जे कोण चांगली काळजी घेतील त्यांनाच ही पुस्तकं द्या. आपल्या लायब्ररीचं ऐकल्यावर आजोबांनी सांगितलं, मी 30 ते 35 पुस्तकं देतो. दुसरी एक ताई आहे, ती म्हणली, मीही 20 पुस्तकं देते. झाली की नाही 50 पुस्तकं. सगळेजण खूप खुशच झाले आणि मग पुस्तकांचा ओघ सुरू झाला. कधी 1 पुस्तक, कधी 2 पुस्तकं, कधी पुस्तकांचा गठ्ठा. पोस्टमन काकांची रोज फेरी व्हायला लागली. त्यांना कुतूहल वाटायला लागलं, ही एवढी पुस्तकं येतात कुठून? कोण पाठवतं ही पुस्तकं? तुमचे नातेवाईक का? सर म्हणले, नाही, यातल्या बऱ्याच लोकांना आपल्या गावाचं नाव सुद्धा माहीत नसेल.
मग कसे काय ते पुस्तकं पाठवतात? मग सरांनी त्यांना सगळी गोष्ट सांगितली. त्यातला जो शंतनू होता ना, त्याची आई होती ती सोशल मीडिया मॅनेजर होती. तिने फेसबुकवर एक पोस्ट लिहिली, इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ टाकला आणि लोकांना आवाहन केलं की 1 पासून अनेक पुस्तकं तुम्ही या शाळेसाठी देऊ शकता. एका नवीन लग्न होणाऱ्या जोडप्याने तर गंमतच केली. त्यांनी लग्नपत्रिकेतच छापलं, आम्हाला आहेर नको, तुम्हाला जे काही द्यायचं आहे ते या शाळेला पुस्तक रूपाने द्या. आणि मग सरांनी एका गठ्ठ्याकडे बोट दाखवलं. पोस्टमन काका म्हणले, अच्छा असं आहे काय? मग लोक नवीन पुस्तकं देतात का जुनी पुस्तकं देतात? सर म्हणले, दोन्ही येतात. बऱ्याच लोकांकडे मुलांच्या लहानपणची जुनी पुस्तकं असतात, ती ते आपल्याला पाठवतात. काही लोकांना आपली आयडिया आवडली म्हणून ते नवीन विकत घेऊन सुद्धा पाठवतात. पण मग ही पुस्तकं अशी का ठेवली आहेत जमिनीवर? काय करणार? आपल्याला ती पुस्तकं ठेवायला शेल्फ, कपाटं पाहिजेत. ती नाही आहेत ना आता आपल्याकडे. एक दिवस गणेश आला आणि म्हणला की सर, मला पुण्याहून एका आजी आजोबांचा फोन आला होता. ते ना पूर्वी लायब्ररी चालवायचे, आता दोघंही म्हातारे झालेत, त्यामुळे त्यांनी लायब्ररी तर बंद केली आहे. पुस्तकंही कोणाकोणाला देऊन टाकली आहेत. कपाटही बरेच लोक घेऊन गेले, पण त्यांच्याकडे 2 कपाटं अजून आहेत. तुम्हाला पाठवू का असं ते विचारत होते. सर म्हणले, कपाटं तर आपल्याला हवीच आहेत, पण कपाटं आणायची म्हणजे टेम्पो करावा लागेल, त्याचा खर्च बराच येईल. मग गणेशने आजोबांना कळवलं, आम्ही विचार करून तुम्हाला सांगतो. तेवढ्यात राखी पौर्णिमा आली. पाटीलबाईंच्या घरी त्यांचे दोन्ही भाऊ आले होते. पाटीलबाई त्यांना कौतुकाने ग्रंथालय दाखवायला घेऊन आल्या. त्यांचा भाऊ म्हणला, ग्रंथालय तर छान सजलंय, पण हे गठ्ठे असे इकडे तिकडे का पडलेत? ते नीट कपाटात ठेवले तर मुलांना बघता येतील ना. पाटीलबाई म्हणल्या, तिथेच तर गाडं अडलंय सगळं. पुण्यातले एक आजी आजोबा कपाटं द्यायला तयार आहेत, पण कपाटं आणायचं म्हणजे खर्च केवढा आहे? त्यांचा मोठा भाऊ म्हणला की अगं त्यात काय अवघड आहे? तुला माहिती आहे, आम्ही दोघं चौघं मित्र भाजी घेऊन पुण्याला जातो. जाताना टेम्पो भरलेला असतो, येताना रिकामाच तर येतो. आम्ही नेहमीच आमच्या मुलांची पुस्तकं आणतो, शेतीची अवजारं आणतो. परवा शाळेचा फळासुद्धा घेऊन आलो होतो. पुढच्या रविवारी येताना तुझी कपाटं घेऊन येतो, त्यात काय अवघड? जाता जाता तुझ्या शाळेत येऊन कपाटं देऊन जातो. पाटीलबाई म्हणल्या, खरंच दादा? दादा म्हणला, हो. बरं, तुला आता राखीची काय भेट देऊ? पाटीलबाई म्हणले, एवढी मोठी भेट देतोय दादा, आणखीन कशाला काही हवंय? पुढचा रविवार आला. निम्मी शाळा सकाळीच हजर झाली होती. दादाचा टेम्पो आल्यावर सगळ्यांनी टाळ्याच्या कडकडाटात त्यांचं स्वागत केलं. टेम्पोतनं दोन्ही कपाटं उतरवली, कपाटं ग्रंथालयात नेली. कपाटं उघडली तर काय, आतमध्ये फास्टर फेणे आणि फेलुदा यांच्या पुस्तकांचा संच होता. सगळी मुलं मला हवं पुस्तक, मला हे वाचायचंय, मला हे वाचायचंय करून भांडायला लागली. सगळेजण कौतुकाने त्यांच्याकडे पाहत होते. दादा म्हणला, ही छोट्याची राखीची भेट बरं का ताई तुला. आणि मग मुलांकडे बघत सर म्हणले, ग्रंथालय आणि पुस्तकांवरनं भांडणारी मुलं हे माझं स्वप्न होतं.